हेही महत्वाचं आहे. तिथं गेल्यानंतर कोणाची, ज्याच्या सोबतीत गेलोय त्याची संगती आपणाला लाभदायक आहे की नाही हेही आपण बघणं गरज आहे. म्हणून तरी तुम्ही मोठ्यांचं जीवन चरित्र बघितलं तर ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं, ना. जे ज्ञान भगवंतानी भगवद्गीतेमध्ये साकार केलेलं आहे अर्जुनाच्या निमित्तानं, ते ज्ञान ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या स्वरूपानं, ज्ञान स्वरूप भगवंताची चिन्मय मूर्ती ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केली. ते ज्ञानेश्वर महाराज त्यांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली तर ते पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आले आणि नामदेवरायांना तीर्थयात्रेला सोबत यायची त्यांनी विनंती केली. अहो, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि नामदेवाला बोलावून घेतल्यावर नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं आणि पुन्हा नामदेवराय हात जोडून उभे राहिले. तर तीर्थावळी बघून घ्या, तीर्थावळीमध्ये खूप गोड वर्णन केले नामदेवरायांनी. आणि ज्यावेळी नामदेवराय हात जोडून उभे राहिले त्यावेळी नामदेवानी काय सेवा करू अशी मला आज्ञा द्या अशा प्रकारची विनंती केली. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाला म्हणतात, मला तीर्थयात्रेला जायचे, तुम्ही माझ्या सोबत या. विठाला 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 विठाला. याच्यामधून दोन गोष्टी शिकता येतात किंवा दोन गोष्टीचं मार्गदर्शन या प्रसंग आपणाला शिकवतो. ज्ञानाला बी जर आपली तीर्थयात्रा सफळ करायची असली तर नामाची संगत घ्यावी लागते. नामदेवराय म्हणजे प्रत्यक्ष नाम आहे आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनाशी